यंदाचा उन्हाळा चांगलाच तापत आहे। तापमान 40 अंशावर वाटचाल करीत असताना असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सध्या दंगलीने तापलेल्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज वर्तवला आहे। प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। इतकंच नव्हे तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या कृषी विज्ञान केंद्राने ही माहिती दिली। येथील शास्त्रज्ञ मनीष यदुलवार यांनी वादळी वाऱ्याची व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं। डॉक्टर यदुलवार यांनी जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालक यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे। कापणी मळणी केलेला शेतमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांना खराब हवामान परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवाव्या अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाल्याचं दिसून आलं। सध्या बुलढाण्यासह घाटावरील 6 तालुक्यात कमाल तापमान 37 ते 38 डिग्री सेल्सिअस तर घाटाखालील 7 तालुक्यातील कमाल तापमान 40 डिग्रीच्या आसपास रेंगाळत आहे। उद्योगनगरी खामगाव शहरातील तापमान 41 डिग्रीच्या आसपास आहे। दुपारपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे। यात उन्हाळा चांगलाच तापत असताना अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।